जय शिवराय मित्रांनो, राज्यातील गेल्या 60 वर्षापासून प्रलंबित असलेल्या जवळजवळ 55,000 हेक्टर वर्ग 2च्या जमिनीचा विषय आता मार्गी लागणार आहे। या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिली जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम जमिनी देवस्थानच्या वर्ग 2च्या जमिनी या वर्ग 1 मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि याच निर्णयाचा विदर्भातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा झालेला होता। त्यांना त्यांच्या कसत असलेल्या जमिनी मूळ मालकाला परत मिळाल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती मराठवाड्यामधील जे शेतकऱ्यांच्या या इनाम जमिनी आणि वर्ग 2च्या जमिनी आहेत या वर्ग 1 मध्ये करून त्या मूळ मालकाला जमिनी परत करण्यासाठी आता निर्णय घेण्यात येणार आहे आणि याच्या संदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याच्यामुळे मराठवाड्यातील प्रलंबित असलेला हा 60 वर्षापासूनचा प्रश्न आता निकाली निघणार असून या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून त्या जमिनी मूळ मालकाला परत केल्या जाणार आहेत। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यामध्ये ही समस्या आहे, ज्याच्यामध्ये साधारणतः 13,803 हेक्टर इतक्या मदतमाज जमिनी आहेत। मराठवाड्यातील मदतमाज इनाम जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी परवानगीशिवाय झालेले हस्तांतरण नियमित करून सदर जमिनीचा वर्ग 1 दर्जा करण्यासाठी सन 2015 मध्ये नजराण्याची 50% रक्कम शासनाने निश्चित केली होती। तथापि ही रक्कम जास्त असल्याने हस्तांतरण नियमित करण्यासाठी कमी प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता। नजराना रक्कम कमी करण्याची मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती आणि या बैठकीमध्ये आता जी काही बैठक झालेली या बैठकीमध्ये मदतमाज जमिनीच्या हस्तांतरासाठी नजूल जमिनीचे हस्तांतरण नियम करण्याबाबत शासनाने यापूर्वी घेतलेल्या नियमाप्रमाणेच मदतमाज जमिनीच्या हस्तांतराकरता बाजार मूल्य 5% दरानं नजराना आकारण्यात येणार आहे आणि याच्या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशा प्रकारचे निर्णय सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। याचप्रमाणे 42,710 हेक्टर खिदमतमाज जमीन आहे। या खिदमतमाज जमिनीवर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत, तसेच बेकायदेशीर बांधकामं देखील झालेली आहेत। यामुळे अशा जमिनीच्या हस्तांतराची तरतूद उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती मराठवाड्यामधील ही 42,710 हेक्टर जमीन ही वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्यासाठी या ठिकाणी आता निर्णय घेतला जाणार आहे। मराठवाड्यामधील खिदमतमाज इनाम जमिनीच्या हस्तांतरणासाठी 100% दरांना नजराना आकारण्यात येऊन हस्तांतरण नियमित करण्यात यावं आणि याच्यासाठीचा प्रस्ताव देखील मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशा प्रकारचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। 100% नजराना रकमेवरील 40% रक्कम ही देवस्थानच्या कायमस्वरूपी देखभालीकरता, 20% देवस्थानच्या अर्चकासाठी आणि 40% रक्कम शासनाकडे दिली जाईल आणि या दोन्ही निर्णयामुळे मराठवाड्यामधील तब्बल 60 वर्षापासून प्रलंबित असलेला हा 55,000 हेक्टर जमिनीचा विषय मार्गी लागणार आहे। याच्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामधील 55,000 हेक्टर जमीन खुली होऊन त्या मूळ मालकाला आता परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मित्रांनो, अतिशय मोठ्या कालावधीपासून प्रलंबित असलेला हा विषय आणि आता अखेर मार्गी लागण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। लवकरात लवकर याच्या संदर्भातील मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी आणि याचा GR निर्गमित करावा, जेणेकरून या लाभार्थ्यांना आता मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे एक महत्त्वाचं आणि अति महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।